जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेत शुद्ध ज्ञान निरूपण दशक 5वा समास 6वा आपण पाहत आहे। एखाद्या वस्तूविषयी लक्षण सांगत असताना वेगवेगळ्या प्रकारे ती सांगता येतात। समजा आता आंबा या फळाचं लक्षण सांगायचं आहे, तर आंब्याचा गुणधर्म सांगता येतो की तो चवीला कसा आहे, दिसायला कसा आहे। शिवाय आंब्याबद्दल तो कोकणात उगवतो, ठराविक झाडाला उगवतो, अशा पद्धतीनेही त्याचं लक्षण सांगता येतं। आंब्याची चव कशी आहे, एकूण त्याचा अनुभव कसा आहे, अशा पद्धतीनेही लक्षण सांगता येतं। वेगवेगळे प्रकार एकत्रितपणे आले की आंबा हे फळ आपल्या समोर येतं। समर्थ आपल्याला आत्मज्ञानाविषयी लक्षण सांगत आहेत। हे आत्मज्ञान म्हणजेच ज्ञान आहे परमार्थामध्ये। सुरुवातीला हे आत्मज्ञान आहे, ज्याला आपण ज्ञान असं संबोधणार आहोत, ही संकल्पना त्यांनी स्पष्ट केली। जे कुठलं ज्ञान आपण आपल्या इंद्रियांनी मिळवतो ते ज्ञान आत्मज्ञानामध्ये येत नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलं। आता दुसरा एक प्रकार राहिला, तो म्हणजे ज्ञान नक्की कशा पद्धतीनं मिळवायचं। तोही प्रकार त्यांनी सांगितला की ते कसं द्वैतरहित आहे, कसं तिथे कुठलाही संशय नाही, विकल्प नाही, तिथे कोणतंही इंद्रिय नाही, तिथे कोणताही साक्षी नाही। ते ज्ञान कसं स्वयंसिद्ध आहे हे त्यांनी सांगितलं। आता समर्थ या ज्ञानाविषयी गुणधर्मात्मक विश्लेषण करत आहेत। एखाद्या वस्तूचा एखादा गुण असतो। फणस घरामध्ये आहे आणि पिकत आलेला आहे हे कुणी सांगावं लागत नाही। त्याचा गुणधर्मच असा आहे की त्याचा वास कळून येतो। आता तो फणसाच्या झाडावरती उगवतो, त्याला फणस असं म्हणतात, किंवा कोकण वगैरे भागात हे झाड आहे, हेही याचं लक्षण आहे। तसं आत्मज्ञानाच्या गुणधर्माविषयी बोलताना समर्थ आता पुढच्या काही ओव्या सांगतायत। कालपर्यंत आपण 15 ओव्यांचा परामर्श पाहिला। आता 16व्या ओवीत समर्थ काय म्हणतायत पहा। जेथून हे सर्वही प्रगटे आणि सकळही जेथे आटे, ते ज्ञान जालिया फिटे भ्रांती बंधनाची। जेथून म्हणजे त्या ज्ञानापासून, जेथून हे सर्वही प्रगटे आणि सकळही जेथे आटे। आता हे वर्णन आत्म्याला लागू होत नाही का? आत्माच सगळ्याचं उगम आहे आणि आत्म्यामध्येच सगळं काही सामावतं, असं आत्म्याचं वर्णन वेदांमध्ये आहे। अर्थ उघड आहे की आत्मज्ञान हेच ज्ञान आहे आणि या ज्ञानामधून सगळं काही प्रगट होतं, असं समर्थ म्हणतायत। या विषयाच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला जाणीव रूपानं ज्ञानाकडे पाहावं लागेल। एक जाणीव आपण पाहिली ती देहबुद्धीची। आपण म्हणजे देह या भावनेचा पाया असलेली ही जाणीव आहे। या जाणीवेचा लोप झाला की शुद्ध जाणीव प्रगट होते आणि ती आत्म्याची जाणीव आहे। आता या शुद्ध जाणीवेच्या ठिकाणी भेद असा कोणताही नाही। असं पहा, आपण जे कुणी आहोत, स्त्री किंवा पुरुष किंवा अमकं नाव, अमकं आडनाव, अमकं कुळ, अमकं गोत्र, अमकं गाव, अमकं शहर, अमका देश वगैरे, हे सगळं आपल्या देहबुद्धी सापेक्ष आहे। एकदा तो पडदा पडला, एकदा ते आवरण निघून गेलं की शुद्ध जाणीव सर्वत्र समान आहे। जसं की मी अस्तित्वात आहे असा मला स्पष्ट अनुभव आहे। कुणालाही असं वाटत नाही की आपण नाही। तसंच मी अस्तित्वात आहे असा एखाद्या झाडाचाही अनुभव आहे, एखाद्या मुंगीचाही आहे, एखाद्या प्राण्याचाही आहे। एवढंच नव्हे
निर्जीव म्हणून आपण ज्या वस्तू समजतो त्या खऱ्या अर्थाने निर्जीव नाहीतच. कारण ज्या कुठल्या मूलद्रव्यांनी मिळून, अणुरेणूंनी मिळून एखादी वस्तू बनते, त्या मूलद्रव्यांच्या ठिकाणी हालचाल ही आहेच, अस्तित्व हे आहेच. त्यामुळे एखादा दगड जरी झाला किंवा टेबल, खुर्ची, काहीही जरी या विश्वातलं झालं तरी त्या प्रत्येकाच्या ठिकाणी आपण आहोत ही जाणीव आहे. ही जी शुद्ध जाणीव आहे, या जाणीवेपाशी कोणताही भेद नाही. आपण जर पुरुष नसतो तर आपण स्त्री आहोत अशी कदाचित जाणीव असती. स्त्री नसतो तर आपण पुरुष आहोत अशी कदाचित जाणीव असती. आज आपण समजा प्रौढ आहोत, तर समजा बाल्यावस्थेमध्ये गेलो तर आपण बालक आहोत अशी जाणीव आपल्याला असेल. एकूण काय, देहबुद्धीच्या जाणीवांमध्ये बदल आहे, फरक आहे. ही जाणीव शाश्वत नाही. आधी खोटा मी तिथे आला आणि खोट्या मीच्या सापेक्ष जाणीव आली. ही जाणीव जेव्हा गुरुपदिष्ट साधनेने गळून पडते आणि आपण तेच आहोत याचा अनुभव साधकाला येतो, तेव्हा शुद्ध जाणीव प्रगट होते. आता ही शुद्ध जाणीव आपण मगाशी पाहिलं तसं सर्वत्र आहे, चराचराला व्यापून आहे. म्हणूनच समर्थ म्हणतायत, इथूनच सर्वही प्रगटे. हे आत्मस्वरूप जे आहे ते सर्व गोष्टींचं उगमस्थान आहे. ही कुठली अर्थातच स्थूल वस्तू नाही, कुठला तरी एक पदार्थ नाही जो आपल्या डोळ्यांना दिसेल आणि त्यातून जगाची उत्पत्ती झाली असेल. शास्त्रज्ञांनी या मार्गानं शोध लावण्याचा बराच प्रयत्न केला, पण तो लागला नाही. त्यामुळे त्यांनाही वेगळ्या पद्धतीनं विचार करणं भाग पडलं. आपल्या वेदांमध्ये मात्र उगम सांगितलेला आहे आणि हा उगम आत्मस्वरूपामधूनच आहे. योग वसिष्ठ असं सांगतं की आपल्या इंद्रियांना भासमान होणाऱ्या सर्व वस्तू उगमस्थानी एकच आहेत. मग मनुष्य असेल, एखादी निर्जीव वस्तू असेल, हा निसर्ग असेल, नाहीतर हे ब्रह्मांड. उगमस्थानी प्रत्येकाच्या पायाला एक स्पंद आहे, चैतन्याचा. या चैतन्याच्या स्पंदाबद्दल जेव्हा योग वसिष्ठ सांगतं तेव्हा ते आत्म्यालाच निर्देशित करतं. हा स्पंद, ही चैतन्याची चमक आत्म्याचीच आहे. इथूनच सगळ्याचा उदय आहे आणि जिथून उदय आहे तिथेच सगळ्याचा अंत आहे. भगवंताच्या या लीलेलाच उत्पत्ती, स्थिती आणि लय अशी संज्ञा आहे. त्याला देवता स्वरूप देऊन आपणच ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र असं म्हणतो. प्रत्यक्षतः या काही वेगवेगळ्या देवता नाहीत ज्या डोळ्यांना दिसतात. हे आत्म्याचे वेगवेगळे प्रकर्ष आहेत. या वेगवेगळ्या अवस्थांमधून आत्म्याचा प्रवास होत असतो. प्रत्यक्षतः आत्मा मात्र स्थिर राहतो. या सर्व अवस्था त्याच्या सत्तेवरती चालतात. असं पहा, लोहचुंबक आपल्या हातात आहे आणि आपण टेबल खाली ते फिरवलं. टेबलावरती जर सुया असतील तर त्या चुंबकाच्या प्रभावामुळं हलतात. तसं आत्म्याच्या प्रभावामुळं हालचाल घडून येते. आत्म्याच्या प्रभावामुळं उत्पत्ती, स्थिती, लय या गोष्टी घडून येतात. प्रत्येक गोष्ट स्थूलत्वानं आपल्याला बाहेर दिसेलच असं नाही. असं पहा, आत्ता हे निरूपण ऐकताना आपण काही विचार करत आहोत. एकतर निर्विचारपणे ऐकत तरी आहोत किंवा ऐकत असताना आपण काय ऐकतोय याचा विचार करत आहोत, किंवा ऐकताना त्या विचारांमुळे तर्कही करत आहोत, किंवा आणखी एक वेगळा प्रकार म्हणजे निरूपण कानात सुरू आहे पण विचार मात्र भलतेच करत आहोत. एकूण काय, आपल्या अवस्थेमध्ये सुद्धा बदल आहेत पहा. कुठेतरी शांत वृत्ती होती, तिथून ती वृत्ती हालचाल करायला लागली आणि पुन्हा शांततेकडे गेली. आपण म्हणतो की आपलं मन खूप अशांत आहे, अस्थिर आहे, खूप कोलाहल डोक्यामध्ये माजलेला आहे.
जरा म्हणून शांतता नाही. पण आपली ही स्थिती कायम स्वरूपाची असत नाही. अंतर्मुख होऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आत्ता जरी कोलाहल असला तरी याआधी कुठेतरी शांतता होती आणि तिथून सुरुवात झाली. आधी मनुष्य स्थिर असतो आणि मग चालायला लागतो. आधी गाडी थांबलेली असते आणि मग चालत राहते. गाडी चालतच आहे असं कधी संभवत नाही. प्रत्येक गोष्टीला कुठेतरी सुरुवात आहे आणि सुरुवातीच्या आधी शांतता आहे. सुरुवात झाल्यानंतर हालचाल काही काळ राहते आणि पुन्हा ती वस्तू शांततेकडे जाते. या शांततेतून पुन्हा हालचाल सुरू होते. हे एक प्रकारचं चक्रच आहे. तसंच उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं आहे. लयामधून पुन्हा उत्पत्ती घडते आणि उत्पत्ती काही काळ राहून पुन्हा ती लयाकडे निघून जाते. मुद्दा असा की हे सगळं आत्म्याच्या सत्तेवरती घडतं. जो या चक्रामध्ये सापडलेला आहे तो अर्थातच आत्म्याच्या जाणीवेमध्ये नाही. तो या प्रवाहामध्ये वाहत राहतो. नीट लक्ष देऊन ऐका बरं का, विषय थोडासा सूक्ष्म आहे. हा प्रवाह सूक्ष्म आहे. हा प्रवाह डोळ्याला दिसणारा नाही, पण आपण सर्व या प्रवाहामध्ये आहोत. प्रत्येकाचं जीवन या स्थित्यंतरामधून जात आहे. आज असं तर उद्या तसं तर परवा तसं, आणि एक दिवस शांतता आणि पुन्हा उत्पत्ती आणि पुन्हा हे चक्र सुरू. हे चक्र एक प्रकारे जन्ममरणानंही सुरू आहे आणि एक प्रकारे दर क्षणी आपल्या आतही सुरू आहे. मुद्दा असा की या दोन्ही चक्रांच्या बुडाशी, पायाशी आत्माच आहे. जो आत्मज्ञानापर्यंत पोहोचला तो या चक्राला बाजूनं पाहू शकतो, साक्षीत्वानं पाहू शकतो. आपण जसा एखादा चित्रपट पाहतो पहा. चित्रपटामध्ये मारामारीचे प्रसंग येतात, एकदम सुखाचे, आनंदाचे प्रसंग येतात, काही दुःखाचे प्रसंग येतात. आपण काही क्षण ते प्रसंग अनुभवतो, पण आपण या प्रसंगांपासून वेगळे आहोत ही जाणीव आपल्याला असते. आपल्या जीवनाचाही असाच चित्रपट सुरू आहे जो आपण आपल्या मनाच्या, चित्ताच्या पडद्यावरती पाहतो. पण आपण तो इतका समरसून पाहतो की आपण ती पात्रेच आहोत असा आपला भ्रम तयार होतो. हा भ्रम आहे देहबुद्धी. प्रत्यक्षतः ही आहेत पात्रे जी घडत आहेत आणि निघून जात आहेत, पुन्हा येत आहेत आणि जात आहेत. आपण मात्र तिथे आपलेपणा ठेवून अडकतो. जो आत्म्यापाशी स्थिर झाला त्याला या पात्रांचा उगमही कळतो. ती पात्रे वावरत असतानाही दिसतात आणि त्या पात्रांचा लयही दिसतो. मग असं पहा, जी व्यक्ती स्वतःच्या खोट्या मीकडे साक्षीत्वाने पाहिल तिला त्या मीची, त्या सुखदुःखाची बाधा होईल का? जसं आपल्याला चित्रपटातील सुखदुःखांची बाधा होत नाही, तसंच अशा साधकाला त्याच्या जीवनातील सुखदुःखांची बाधा होत नाही. पण त्यासाठी त्याला आत्मभावामध्ये यावं लागतं. आणि हे कसं यायचं हे सद्गुरू साधनेच्या मार्गाने शिकवतात. त्या भावामध्ये आल्यानंतर जसं वरती घडणाऱ्या गोष्टी बाहेर राहतात आणि आपण आत स्थिर राहतो, तसंच हे उत्पत्ती, स्थिती, लयाचं गणित स्थिरतेनं आत्मा भोगत असतो. आत्मा त्याच्या ठिकाणी शांत राहतो, पण त्याच्यामधून सगळं प्रगट होतं आणि त्याच्याच ठिकाणी सगळं लय पावतं. तेच समर्थ सांगतायत, जेथून हे सर्वही प्रगटे आणि सकळही जेथे आटे. या आत्म्याचं ज्ञान झालं की भ्रांती उरत नाही असं ते म्हणतात. कशी उरणार? कारण आपण त्यापासून वेगळे आहोत हे स्पष्टपणे जाणवलं. ते ज्ञान झालिया फिटे भ्रांती बंधनाची. ज्या क्षणी आपण चित्रपटातल्या पात्रांमध्ये जाऊन अडकलो तिथे आपण बंधनात पडलो. ज्या क्षणी आपण
ती पात्र म्हणजे मी आहे असं समजू लागलो, तिथे आपण बंधनात अडकलो. म्हणूनच हे देहबुद्धीचं बंधन आहे. म्हणूनच हा भ्रम आहे. जो वेगळेपणानं पाहायला शिकेल तो या भ्रमात कदापि अडकत नाही. गोंदवलेकर महाराज वकिलाचं एक सुंदर उदाहरण देतात पहा. वकील आशिलाचा खटला अगदी तावातावाने लढतो, पण आशिल जिंकला काय किंवा हरला काय त्याचं सोयरसुतक त्या वकिलाला नसतं. पण भांडताना मात्र तो खरा खरा भांडतो. तसं प्रपंचात असावं असं श्री महाराज सांगतात. असं साक्षी भावानं प्रपंचात राहण्यासाठी आपण आत्मरूप आहोत या जाणीवेमध्ये साधकाला राहावं लागतं. आणि ही आत्मरूपाची जी जाणीव आहे ती घट्ट होत गेली की आपली खोटी जाणीव निघून जाते आणि मग राहते ते शुद्ध आत्मस्वरूप. मग साधक आत्मरूपच होऊन जातो. मग आता हे जे आत्मरूप आहे ते भेदरहित आहे, ते शुद्ध आहे. समर्थांच्या भाषेत शुद्ध स्वरूप ज्ञान आहे. त्यामुळं हे सर्व ठिकाणी सारखं आहे. जसं जाणीवेची भावना सर्वत्र समान आहे. आपण असल्याची, ज्याला सत असं म्हणतात. हा आत्मा सत्रूपानं सर्वत्र असल्यामुळं अखिल ब्रह्मांडाच्या तळाशी तोच राहतो याचा अनुभव प्रत्ययाला येतो. मग ते ब्रह्मांड आपल्या आतील असो किंवा बाहेरील असो, मग भ्रम कसा राहणार? म्हणून त्यातून सगळं काही प्रगट होतं आणि सगळं त्याच्यामध्ये आटतं. हे ज्ञान मात्र झालं की बंधनाची भ्रांती राहत नाही. फिटे भ्रांती बंधनाची. मग पुढे समर्थ म्हणतात, मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे, अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक्य. आता सर्वत्र एकत्वानं जे आहे त्याच्याशी तदाकारता झाल्यावर मत आणि मतांतरे कशी राहणार? मताचा प्रश्न तरी केव्हा येतो? आपण जेव्हा घडलेल्या घटनेपासून वेगळे असतो तेव्हा, आपण जेव्हा समोरच्या वस्तूपासून वेगळे असतो तेव्हा. आत्ता समाजामध्ये काय सुरू आहे याच्यावरती माझं एक मत आहे. का? कारण मी समाजाचा एक भाग आहे. समाजाला माझ्यापासून वेगळं मी पाहू शकतो. पण मी एकरूपच जर झालो तर मताचा काय प्रश्न राहिला? आंब्याबद्दल मला मत देता येईल की तो कसा आहे, पण मीच आंबा झालो तर मी काय मत देणार? आणि जर द्वैतच उरलं नाही तर मतांतरे तरी कुठून असणार? याचा अर्थ समर्थ इथं अद्वैत स्थिती सांगत आहेत. साधक मग अद्वैत स्थितीमध्ये येतो, कारण हे ज्ञानच मुळात अद्वैत ज्ञान आहे. समर्थांचीच ओळ आठवून पहा. समर्थ म्हणतात, ज्ञान म्हणजे अद्वैत. तुर्येचा उल्लेख करताना तुर्याद्वैत आहे आणि ज्ञान अद्वैत आहे असं समर्थांनी सांगितलं होतं. तीच अद्वैत स्थिती इथं समर्थ वेगळ्या प्रकारे सांगतायत. मते आणि मतांतरे राहत नाहीत. मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे असं ते म्हणतात, कारण द्वैतच तिथं राहिलं नाही. आणि या अद्वैत भावाचा विचार जर साधकानं केला तर लक्षात येतं की हे ज्ञान अद्वैत रूपानं सर्वत्र समान आहे. अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये भेद नाही बरं का. आता शुद्ध जाणीवेबद्दल आपण पाहतोय. अशुद्ध जाणीव आपण मागेच निरूपणात मागे टाकली की आपण स्त्री आहोत, पुरुष आहोत वगैरे वगैरे. देहबुद्धी सदृश जाणीवेबद्दल आता विषय नाही. जी शुद्ध जाणीव आहे, शुद्ध अस्तित्व जाणीव, शुद्ध सतची जाणीव, या जाणीवेमध्ये सुद्धा भेद नाही. कसा असणार? प्रत्येकाचं असणेपण त्याच्या त्याच्या ठिकाणी सत्यत्वानं आहे. सत्यत्वानं मनुष्य मनुष्य म्हणून जगतोय, सत्यत्वानं हत्ती हत्ती म्हणून जगतोय. पाणीसुद्धा पाणी म्हणून सत्यत्वानं जगत आहे. त्याच्या त्याच्या ठिकाणी शुद्ध स्वरूपामध्ये ही जाणीव आहे. समर्थ म्हणतात, अद्वैत स्थितीमध्ये गेल्यानंतर जो सूक्ष्म विचार ठसतो
की आपण निराळे नाही, हा अतिसूक्ष्म विचार आहे. आणि असा जर विचार पाहिला तर एकत्वच सर्वत्र भरून आहे याची प्रचिती येते. अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक्य. हे जे एकत्व आहे हे अद्वैत स्थितीतलं एकत्व आहे. हे आत्म्याचं एकत्व आहे. असा हा आत्मा एकत्वानं अद्वैत स्थितीने सर्वत्र दाटून आहे आणि सगळ्याच्या मुळाशी आहे. आणि याचं ज्ञान होणं म्हणजे खरं ज्ञान आहे असं वेदांतानंही सांगितलंय. ही गोष्ट समर्थांनी दाखल्यासाठी पुढे मांडली. ते म्हणतात, जे या चराचराचे मूळ, जे आपण आत्ता पाहिलं ते शुद्ध स्वरूप निर्मळ, या नाव ज्ञान केवळ वेदांत मते. या नाव ज्ञान असं म्हणतात बरं का समर्थ, कारण इथं ज्ञान ज्याचं होतं ते आणि ज्याला ज्ञान होतं तो वेगळा राहत नाही. म्हणून जे शुद्ध स्वरूप आहे त्याचं ज्ञान होणं म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान होणं म्हणजेच शुद्ध स्वरूपानं राहणं. दोन्हीत भेद नाही. नाहीतर मी वाघाला पाहिलं असं वाघाचं ज्ञान झालं हे व्यवहारात घडतं, पण इथे तसं नाही. जे शुद्ध स्वरूप आहे तेच ज्ञान आहे, आणि ज्ञान म्हणून आपण ज्याला म्हणतोय ते म्हणजे शुद्ध स्वरूप. आता पुढे समर्थांनी हा विषय मोक्षाकडे वळवला. ते काय म्हणतायत पहा. शोधिता आपले मूळ स्थान, ज्याचं विवरण आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे त्याचा जर आपण शोध घेतला तर सहजची उडे अज्ञान, या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. याचा शोध घेतल्यानंतर जे हाताला लागतं ते ब्रह्मज्ञान आहे, आणि मग अज्ञान तिथं राहत नाही, आणि हाच मोक्ष आहे असं समर्थ सांगतायत. हा शोध ज्याचा त्याला आपल्याच अंतरात घ्यावा लागतो. जसं आपण मगाशी चित्रपटाचं उदाहरण पाहिलं. आता चित्रपट आपण वेगळेपणानं पाहतोय खरं, पण आपला चित्रपट आपण समोर असून पाहतो, म्हणजेच देहबुद्धीनं जगतो. ही गोष्ट आपणच वेगळेपणानं पाहू शकतो. दुसरा तिथे आपली काय मदत करणार. म्हणून शोधिता आपले मूळ स्थान, आपलाच आपल्याला शोध आपणच घ्यावा लागतो. आणि हे मूळ स्थान म्हणजेच आपला आत्मा, म्हणजेच सगळ्याचं मूळ, जे सुरुवातीला समर्थ म्हणाले जेथून हे सर्वही प्रगटे, तो हा आत्मा. हे जर सापडलं तर मग अज्ञान राहत नाही. अज्ञान म्हणजे अर्थातच मी देह, मी मन, मी हा जीव, मला मरण आहे, जन्म आहे, हे अज्ञान. हे अज्ञान उडून जातं आणि साधक ब्रह्मभावामध्ये स्थिर होतो. ब्रह्मभाव म्हणजे तो मी आहे हा भाव. मी म्हणजे हा देह नाही हा भाव. या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान. आणि मग मोक्ष अर्थातच समोर आहे. या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. तोपर्यंत मोक्ष नाही जोपर्यंत देहाची जाणीव आहे. तोपर्यंत मोक्ष नाही जोपर्यंत जीवभाव आहे. तोपर्यंत मोक्ष नाही जोपर्यंत शुद्ध स्वरूप ज्ञान नाही. माझं मी पण हे माझं नसून त्याचं आहे, म्हणजेच मी तो आहे हे उमजणं महत्त्वाचं आहे. अहंकार हे परमात्म्याचंच स्वरूप आहे, पण तो आपला आहे सूक्ष्म. ज्याचा झाला व्यापक तो झाला परमात्म स्वरूप. तुकाराम महाराज म्हणतात, अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. अर्थ काय याचा. ते आत्म्याशी समरसून गेले. जो आत्मा लीलारूपाने सगळ्याच्या मुळाशी आहे, जे या चराचराचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मळ असं जे समर्थ म्हणाले, त्याच्याशी तुकाराम महाराज समरसून गेले, म्हणून आकाशा एवढे झाले. आणि असा जो व्यापक झाला, ज्यानं आपलं मूळ स्थान शोधून घेतलं, त्याला मग मी म्हणजे देह हा भ्रम राहतच नाही. त्याचं हे अज्ञान अक्षरशः उडून जातं असं समर्थ म्हणतायत. पुढे ते म्हणतात, आपणासी ओळखो जाता
अंगी बाणे सर्वज्ञता, तेणे एक देसी वार्ता निशेष उडे. आपला द्वैत भावच राहत नाही. अज्ञान हे कुठं राहतच नाही. जर काही राहते तर ती सर्वज्ञता राहते. पण आपल्याला ओळखलं तर. एकदेशी वार्ता म्हणजे काय? एकदेशी याचा अर्थ एकाच तऱ्हेचा, एकाच दिशेचा विचार. कुठला विचार? देहबुद्धीचा विचार. मी म्हणजे देह आहे हा भाव राहत नाही. यालाच एकदेशीत्व असं म्हणतात. पण हे घडतं केव्हा? जर आपल्याला ओळखलं तर. आपणासी ओळखो जाता अंगी बाणे सर्वज्ञता. सर्व हा शब्दसुद्धा ब्रह्माला निर्देशित करतो. त्यामुळं ब्रह्मज्ञानाच्या अवस्थेत तो येतो आणि मग देहबुद्धीची वार्ता राहत नाही. तेणे एकदेशी वार्ता निशेष उडे. मी कोण ऐसा आहेत धरून पाहता देहातीत, अवलोकिता नेमस्त स्वरूपची होये. आपण देह नाही हे नीटपणे पाहत गेल्यानंतर खरोखरच आपण देह नाही हे लक्षात येतं आणि स्वरूपच होऊन आपण राहतो. हे अगदी सुंदर शब्दांमध्ये समर्थांनी मांडलं. आपण कोण आहोत हा विचारच मुळी भाग्यवंताच्या मनामध्ये येतो. रमण महर्षींचं सुंदर वाक्य आहे, हू एम आय. ते म्हणतात, आपण कोण आहोत याचा शोध घ्या. त्यांच्यापाशी कोणी भक्त आले तर ते त्यांना म्हणत असत की कोण पाहतंय याच्याकडं लक्ष द्या. कोण ऐकतंय तुमच्या कानांच्या माध्यमानं त्याच्याकडं पहा. मन विचार करतंय तर नक्की कोण विचार करत आहे याकडं लक्ष देऊन पहा. रमण महर्षी शांत बसून असायचे. ते आत्मभावामध्ये स्थिर झालेले होते. हा जो आत्मभाव आहे हा मिळवायचा कसा ते समर्थ थोडक्यात सांगतायत. आणि तो मार्ग म्हणजे मी कोण याचा शोध घेणं. मी कोण ऐसा आहेत धरून पाहता देहातीत. तसं जर पाहत गेलं तर लक्षात येतं की आपण देहाच्या पलीकडे आहोत. जमीन खोदायला लागली की वेगवेगळे प्रकार समोर येतात. वरती ती काळी भुसभुशीत दिसत असते, पण पुष्कळ फूट खणून झाल्यानंतर खाली मुरूम लागतो. मग काही वेळानं दगड लागतो, काही वेळानं पाणीही लागू शकतं. सांगता येत नाही. जे अज्ञानाचं कवच आहे ते फोडून आत गेल्यानंतरच आतली वस्तुस्थिती दिसून येते. इथे पाणी आहे असं जरी सांगितलं तरी जमीन खोदल्याशिवाय ते वर येणार कसं? पाणी तिथे आहे खरं, पण तिथपर्यंत जायला वरची आवरणे घालवावी लागतात. तसं मी जो कुणी आहे तो या आवरणांच्या आत दडून बसलेला आहे. हा आत बसलेला मी बाहेर येण्यासाठी देहाचं आवरण तोडायला नको का? त्याचा मागोवा घेत आपण आत गेलो की तो सापडतो. जसं इथे पाणी आहे तर खोदणारा काय करतो? पाण्याचा मागोवा घेत घेत खोदत राहतो आणि मग पाणी लागतं. वरची जमीन तशीच राहिली आहे आणि पाणी मात्र लागलं असं घडत नाही. पाणी वर उसळून येण्यासाठी ती जमीन बाजूला व्हावी लागते. तसं आतल्या मीचा शोध घेत घेत, त्याचा मागोवा घेत घेत आपल्या स्वतःमध्ये खणत गेलं की आपण देह नाही हे आपोआपच उमगून येतं. मी कोण ऐसा आहेत धरून पाहता देहातीत, अवलोकिता नेमस्त स्वरूपची होये. आणि मग जो मी आत सापडतो त्याचं ध्यान केलं, त्याचा नेम केला, त्याच्या अनुसंधानात राहिलं की आपण स्वतःच ते होऊन जातो, स्वरूपाकार होऊन जातो. असा हा विषय. पुढे समर्थांनी कोण थोर थोर या मार्गानं गेले आणि आपल्या स्वरूपाला प्राप्त झाले याची उदाहरणे दिलेली आहेत. अशी उदाहरणे समर्थ पुष्टीसाठी देतात, दाखल्यासाठी देतात. म्हणजे जो विषय प्रतिपादन केलेला आहे त्यात तथ्य आहे हे पहा असं समर्थ सांगतात. उगीचच तुम्हाला मी हे सांगत नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
वेदही या स्वरूपस्थितीबद्दल बोलतो आणि या स्वरूपस्थितीचा अनुभव घेतलेले थोर थोर होऊन गेले हेही समर्थ सांगतात. ते काय म्हणतात पहा. असो पूर्वी थोर थोर, जेणे ज्ञाने पैल पार, पावले ते साचार ऐका आता. कोण कोण या थोर ज्ञानानं पैल पार झालं, म्हणजेच मोक्षाला प्राप्त झालं, ते आता तू ऐक. व्यास वसिष्ठ महामुनी, शुक नारद समाधानी, जनकादिक महाज्ञानी येणेची ज्ञानी. वामदेवादिक योगेश्वर, वाल्मिक अत्री ऋषेश्वर, शोनिकादि अध्यात्मसार वेदांत मते, सनकादिक मुख्य करुनी, आदिनाथ मीन गोरक्षमुनी, आणिक बोलता वचनी अगाध असती. सिद्ध मुनी महानुभाव, सकळांचा जो अंतर्भाव, जेणे सुखे महादेव डुल्लत सदा. जे वेदशास्त्रांचे सार, सिद्धांत धादांत विचार, ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकास होये. सर्वजण या आत्मज्ञानाच्या मार्गाने गेले. वसिष्ठादी ऋषीमुनी असोत, नारद मुनी असोत, अथवा जनकादी महाज्ञानी असोत, वामदेव, वाल्मिकी ऋषी, अत्री इत्यादी ऋषी असोत किंवा शोनिकादी असोत, प्रत्येकाने या मार्गाला अनुसरलेला आहे. इतकंच नाही, अगदी आदिनाथांपासून नवनाथांपर्यंत आणि अनेक सिद्ध मुनींपर्यंत सर्वांनी हा मार्ग चोखाळला आहे. समर्थ तर म्हणतात, हा जो सगळ्यांचा अंतर्भाव आहे, याच्यामध्येच प्रत्यक्ष महादेव सुद्धा डुलत आहेत. याच आत्मसुखामध्ये ते रममाण आहेत. हे सर्व वेदशास्त्रांचं सार आहे, सर्व सिद्धांतांचा विचार आहे. कारण वेदांचा खटाटोप म्हणा, शास्त्रांचा खटाटोप म्हणा किंवा उपनिषदांचा खटाटोप म्हणा, हा आत्मज्ञान सांगण्यासाठीच आहे. प्रत्येक वेद, प्रत्येक उपनिषद हे ओळखतं आणि सांगतं की हे आत्मज्ञान तेवढं शाश्वत आहे. मनुष्य जन्म आहे तर त्यानं स्वतःला आधी ओळखलं पाहिजे, ते जास्त महत्त्वाचं आहे. अर्थात ही प्राप्ती समर्थ म्हणतात भाविकालाच होते, ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकास होये. आपलंही हे भाग्य आहे की आपण दासबोधाचं निरूपण ऐकत आहे. आपलंही हे भाग्य आहे की आपले विचार, आपलं चिंतन मनन या आत्मज्ञानाच्या दिशेनं आहे. संत आपल्याला काय सांगतात हे समजून घेण्याच्या दिशेनं आहे. समर्थ म्हणतात, या भाग्याचीच इथे गरज आहे. ज्याच्याजवळ हे भाग्य आहे आणि भाविक आहे, त्याला या आत्मज्ञानाची प्राप्ती निश्चित होते. फक्त त्या मार्गावरून जावं लागतं. हे सर्व थोर ऋषी मुनीसुद्धा मार्गानं चालत गेले, म्हणून त्या ज्ञानाला प्राप्त झाले. नुसतं ज्ञानाविषयी निरूपण ऐकून ज्ञान होत नाही. नुसतं ते बोलता आलं म्हणजे ज्ञान होत नाही. नुसतं त्यावरती लिहिता आलं म्हणजे ज्ञान होत नाही. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या आत शिरून अंतर्मुख होऊन आपल्याला त्या ज्ञानापर्यंत पोहोचावं लागतं. गुरुकृपेनं तिथं पोचणं घडतं आणि मग प्रत्येकाला आपल्या स्वरूपाची प्राप्ती होते. अर्थात हे प्राप्त व्हावं, गुरुकृपा व्हावी म्हणून शिष्य बरेच प्रयत्न करतो, नाना मार्गांनी जातो, पण त्याचं गुह्य शेवटी सद्गुरूच त्याला सांगतात. समर्थांनी याविषयीच पुढे विवरण केलेलं आहे. ते आपण आता यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.